नाशिक जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट संस्थांच्या महासंघ आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता कृष्णा माधव मंगल कार्यालय किशोर सूर्यवंशी मार्ग मेरी पंचवटी नाशिक येथे गृहनिर्माण संस्थांच्या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। या चर्चासत्रात प्रामुख्याने जुन्या इमारतींचा पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास या विषयावर प्रात्यक्षिक फिजिबिलिटी रिपोर्ट दाखवण्यात येणार आहे। तसेच सोसायटीच्या नावाने प्लॉटचे इमारतीचे डीम कन्व्हेन्स करून 7/12 उतारावर सोसायटीचे नाव कसे दाखल करावे याबाबत तज्ञ मार्गदर्शन होणार आहे। शहरातील हजारो गृहनिर्माण संस्था असूनही मालकी हक्कापासून वंचित असून मालकी हक्कांशिवाय पुनर्विकास शक्य नाहीये। त्यामुळे या विषयाला चर्चासत्रात विशेष महत्त्व दिले जाणार आहे। नाशिकमधील 272 संस्था रद्द, 374 संस्थांचे अवसायक बदल तर 1200 संस्था 2015 ते 16 पासून अवसायनात असल्याची नोंद आहे। याबाबत पुनर्जीवन नोंदणी रद्दबाबतची माहिती तसेच अवसायनातील सोसायट्यांचा ठाव ठिकाणा कसा शोधावा याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे। यासोबतच सोसायट्यांमधील निवडणुका वर्षानुवर्ष न घेण्याची समस्या तसेच वर्गणी न भरणाऱ्या व व्यवस्थापनाला मुद्दाम अडवणूक करणाऱ्या सभासदांविरुद्ध कायदेशीर कारवाई कशी करता येते या संदर्भातील प्रक्रिया व कलम 154 ब 29 अन्वये वसुली दाखला घेऊन देय रक्कम कशी वसूल करता येते हेही समजावून सांगितले जाणार आहे। फेडरेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव तोरवणे यांनी शहरातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट संस्थांच्या सभासदांनी या चर्चासत्राला उपस्थित राहून तज्ञांचे मत व अभ्यासपूर्ण माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अमित गुघे असतील। चर्चासत्रात जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, तालुका उपनिरीक्षक संदीप जाधव, सेवानिवृत्त उपनिबंधक RB पवार, आर्किटेक्चर संजीव बोरसे तसेच मधुकर फटांगरे, दीपक पालसकर, किरण बोराडे, सोनाली कुलकर्णी, शरद जाधव, सुरेखा भुसे, उद्धव गांगुर्डे, अनिल कठपाल, ललित पवार, संदीप नगरकर, प्रदीप बोगावत, निवृत्ती पवार, महेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाला मोफत प्रवेश असून या उपक्रमासाठी महासंघाचे संचालक मंडळ परिश्रम घेत आहे। याबाबतची नाशिक जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन नाशिकचे संचालक इंजिनियर उद्धव सीताराम गांगुर्डे यांनी माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक। अजून एक